दिवसा पहिले या गाडी फक्त एका टोल नाक्यावर फक्त काहीतरी खर्चटलं, जरा ती पिकअप गाडी आहे महिंद्राची, थोडीशी रिवर्स घेतली आणि ती पाठीमागं जी कार होती ना तिथं फक्त बोनटवर खर्चटलं गेलं. बस त्या महिलेचा उद्रेकच झाला. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. असं बोललं जातं की ती महिला डॉक्टर आहे आणि ती त्या पिकअप महिंद्राची व्हॅन आहे त्याच्या पाठीमागे होती, पण थोडंसं खर्चटलं त्या बोनटवर. तिच्या गाडीवर पोलिसाचा स्टिकर आहे आणि ती बोलते की मी ती डॉक्टर आहे. आता विचार करा, डॉक्टर माणूस कसा असेल. अक्षरशः तिच्या वडिलाच्या वयाच्या माणसाला ती अक्षरशः फटकावायला सुरुवात करते. थोडा विचार केला पाहिजे. साधा फक्त खर्चटलं होतं, समजवून बोलून काहीतरी त्याच्यावर तोडगा निघाला असता. कायदा महिलांच्या बाजूने असल्यामुळे काही महिला ज्या आहेत ना त्याचा गैरफायदा घेतात आणि तेच इथं झालंय. तिच्या वडिलांच्या वयाचं ती व्यक्ती आहे, त्याला अक्षरशः मारायला सुरुवात केली. ऐकायचंच नाही. लोक पण बघ्याची भूमिका घेतात. मी बोललो ना, ड्रायव्हरला कोणी सोडवायला येत नाही. एक महिला आहे, तिने आपल्या त्या कायद्याचा दुरुपयोग केला आणि अक्षरशः त्याला मारायचं काम केलं. थोडं तरी विचार केला पाहिजे होतं. थोडंसं खर्चडलंय, त्याच्याशी बोलून काहीतरी त्याच्यावर तोडगा निघाला असता, पण ऐकतच नाहीत. लोकांचे पेशन्सच संपलेत. त्यात ही डॉक्टर आहे, तथाकथित बोलते की मी डॉक्टर आहे, पण डॉक्टरकडून अशी अपेक्षा करणंच चुकीचं झालंय का? पुन्हा गाडीवर स्टिकर आहे पोलिसाचं. काय बोलायचं अशा लोकांना? सगळ्याच महिलाबद्दल बोलत नाही मी, पण काही महिला आपल्या कायद्याचा दुरुपयोग करतात आणि अक्षरशः मागे पुढे न बघता कुठेही रस्त्यावर तो चालक वर्ग असो, काही जरी झालं तर त्याला खरोखरच ते मारायचा प्रयत्न करतात आणि मारतातच. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.